हॅलो फ्रेंड्स, मंजुषाज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपमा। याला काही जण उपीटही म्हणतात, तर तुम्ही काहीही म्हणू शकता। तर ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, सकाळच्या नाश्त्यासाठी खास करून बनवली जाते। चला तर आता आपण त्याला काय काय साहित्य लागणार आहे एकदा बघून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी एक कांदा कापून घेतलेला आहे, इथे 3 ते 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता। त्यानंतर मग इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे कोथिंबीर पण मी आधीच चिरून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे कढई घेतलेली आहे। कढई तापून त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तर सर्वात पहिलं आपण फ्रेंड्स इथे शेंगदाणे तळून घेऊयात। तर यामध्ये आपण काही टिप्स पण सांगितलेल्या आहेत, जसं की काही परफेक्ट प्रमाण आहे, तर तुम्ही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत व्यवस्थित। चला तर आता शेंगदाणे काढून घेऊयात। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। रव्याला चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात, अगदी मंद गॅसवर। रवा भाजेपर्यंत आपण एकीकडे पाणी तापून घेऊयात। पाणी मी इथे प्रमाणानुसार घेते आहे। ज्या वाटीने आपण इथे बघू शकता रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपण 3 वाट्या अशा पाणी घेणार आहोत। रवा भाजेपर्यंत आपण इथे मधून परतून घेऊयात थोडंसं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, इथे आपला रवा भाजून झालेला आहे। इथे मस्त त्याला लालसर रंग आलेला आहे। चला तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी रवा ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तर त्याच कढईमध्ये आपण आता 2 पळी पुन्हा एकदा तेल टाकून घेऊयात आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता पाणी पण आपलं तापलेलं आहे। चला तर गॅस बंद करून घेऊयात। तेल आपलं तापलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात। जिरा मोहरी इथे तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता मिरच्या आणि कढीपत्ता चांगले तळले आहेत। चला तर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात। कांदा आपण व्यवस्थित इथे बघू शकता तुम्ही कांदा व्यवस्थित परतलेला आहे, आपला लालसर रंग आलेला आहे। तर याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात। इथे बघू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे आपलं। तर याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालून घेऊयात। आता एकत्रितपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे बघू शकता तुम्ही रवा एकदम मस्त परतलेला आहे। चला तर आता याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊयात। इथे बघू शकता व्यवस्थित सगळं परतलेलं आहे। चला तर याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊयात। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गरम केलेलं सगळं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेऊया। पाणी टाकल्यावर मीठ मी इथे आता शेवटी टाकणार आहे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स होईल। मीठ आपण इथे चवीनुसार टाकून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे फ्रेंड्स। टिप्स अशी आहे की इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे। गरम पाणी यासाठी वापरतात की व्यवस्थित असं एकजीव होतं मिक्सचर आपलं आणि लुसलुशीत असं आपलं उपीट होतं, त्यामुळे इथे गरम पाणीच वापरा। इथे व्यवस्थित मिक्सचर तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात। चला तर आता तूप टाकून इथे मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। चला तर याच्यावरती आपण आता इथे बघू शकता तुम्ही आपलं उपीट किती मस्त झालेलं आहे, एकदम तोंडाला पाणी सुटले। चला तर आपण आता गॅस बंद करून घेऊयात। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपलं उपीट इथे मस्त असं खूप छान झालेलं आहे। चला तर आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फ्रेंड्स।